तर मोठी बातमी आहे, कल्याणची काळू नदी इशारा पातळीवर पोहोचलेली आहे। 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। काळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नदीला पूर आल्यानं नागरिक अडकल्याचं सुद्धा कळतंय। 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। काळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याचं कळतंय। पण सध्या कल्याण तालुक्यातील रुंदे गावाजवळून वाहणाऱ्या ह्या काळू नदीच्या तीरावर आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी या नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि जवळजवळ आता 4-5 घंट्यापूर्वी हा पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे पलीकडच्या जवळजवळ 10 ते 12 गावांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे। आपण सध्या पाहू शकतो की नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नदी तुतडी भरून वाहत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत या ठिकाणी अडकून पडलेले, आपण त्यांच्याशी संवाद साधू। किती वेळापासून तुम्ही अडकला ना, कुठे चाललात ना, कुठून आलात तुम्ही? आम्हाला रुंदेला जायचं होतं, पण आता कमीत कमी 1 ते 1.5 तास झाला आम्ही तो वाट बघतोय, पाणी केव्हा कमी होईल त्याची। अच्छा, पण अजून तर काही तसा अंदाज वाटत नाहीये। कुठून आलात तुम्ही? आम्ही टिटवाळहून आम्हाला रुंदे जायचं होतं। नक्कीच या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 2 तासापासून हे लोक या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अजून काही लोक आहेत, आपण बघू शकतो की बरेच लोक या ठिकाणी अडकले। काय सांगाल तुम्ही, कुठून आलात आणि कुठे चाललात? आम्ही मामनोलीवरून आलो। आम्हाला जायचं होतं त्या बाजूला, पण नदी दुथडी वाहते, त्याच्यामुळे आमचं न्यायला जवळजवळ 2 तास झाले आम्ही इथेच उभे आहोत। पाणी ओसरण्याची वाट बघतो, पण तसं काही चिन्ह दिसत नाही। आपण पाहू शकतो की गेली 2-4 दिवसापासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना या ठिकाणी पूर आलेला आहे आणि अशाच प्रकारे पूल या ठिकाणी काळू नदीला आलेला आपण पाहू शकतो। समोरचे दृश्य आहे, हा जो काय पूल आहे हा पूल पाण्याखाली गेली अनेक वर्षापासून हा पूल पाण्याखाली जातो। त्यामुळे पलीकडच्या जवळ 10 ते 12 गावांचा शहराशी नेहमीच संपर्क तुटतो। या ठिकाणी नव्याने उंच पूल व्हावा अशी प्रकारची मागणी या ठिकाणी नेहमीच जोर धरून राहिलेली आहे आणि असे हे चित्र या ठिकाणी आपण दरवर्षी पाहत असतो आणि अशा प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी थांबावी अशीच या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामन माऊली जाधव, सौम्य जाधव, झी मीडिया, टिटवाळा, कल्याण ग्रामीण।